जवळजवळ ऑक्टोबर एंड पासून पाणी नाहीये आम्हाला. म्हणजे जवळजवळ एक थेंब पण पाणी आमच्या टाकीत पडलेलं नाहीये 3 महिने, गेले 3-3.5 महिने. 9वी 8वी अशा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता ही गल्ली ती गल्ली अशा 8व्या 9व्या गल्लीचा आमचा हा प्रॉब्लेम. गेल्या 4 महिने, जवळ 3.5-4 महिने पाणीच नाहीये आम्हाला. पण उत्तुरे मॅडमना आम्ही फोन करायचो, त्या आम्हाला भरपूर त्यांचा सपोर्ट झाला. त्यांनी आम्हाला टँकर वगैरे देत होते, त्याच्यामुळे आम्ही थोडंफार तरी दिवस व्यवस्थित घालवू शकलो. हो, आता झालं. काल 2 दिवस झाले आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ते त्यांचा जनता दरबार वगैरे होता तिथे आणि दानवे साहेब वगैरे आलेले, मग त्यांनी आमचा प्रश्न ऐकला आणि नंतर मग सॉल्व्ह झाला. आणि काही अधिकाऱ्यांनाही आम्ही तिकडे भेटलो, त्यांनी सांगितलं, त्याच्यामुळे झाला असेल. आता त्यांनी आम्हाला टँकरनी पाणी पुरवठा रोजचा हो, केलाय म्हणून केलाय. आम्ही म्हणून शांत आम्ही बसलेलो आहे. हो नाहीतर आमच्या ह्या बायका खूप संतप्त झाल्या असत्या. कारण कधी फोन केलाय आम्हाला हो, त्यांनी आम्हाला टँकर कायम ताबडतोब त्यांचा पाठवलेला आहे. उत्तुरे मॅडम त्यांचं आणि सहकार्य सरांचा लागलं सपोर्ट होता. त्यामुळे त्यांच्या आधी आम्ही आभार मानतोय. हो, त्यामुळे त्यांनी आम्हाला आम्हाला कायम प्रश्न सपोर्ट आम्हाला केलाय. जाणवून दिलेलं नाहीये. नाही तर 4 महिने पाण्याशिवाय काढणं कठीण असतं. 4 दिवस पण नाही, 4 तास पण काढणं कठीण आहे. तर पाणी हे मूलभूत गरजेची गोष्ट आहे आणि ती पाहिजेच आणि ती हक्काची आहे. रात्री म्हणजे रस्त्यावर हो. नगरसेवक उभारलेले आहेत, आम्हाला त्यावेळी बोलून घेतलेलं आहे त्यांनी खाली आणि त्यांनी जातीने लक्ष दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या आधारावर हो. आम्ही सगळे शांत आहोत. त्या दिवशी सुद्धा त्यांनी आम्हाला तिथे बोलून घेतलं, नाही तर आम्हाला ह्या गोष्टी कुठे काय चालल्यात माहित नसतं कॉमन नागरिकांना. तर त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे ना, वेळोवेळी कुठे भेटा या. आम्हाला माहित नसतं की कोणाला जाऊन भेटायचं आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, हे आम्हाला माहित नसतं मुळात. त्याच्यामुळे तेही आम्हाला मार्गदर्शन त्यांनी केलं की इकडे या, तिथे जावा, त्यांना भेटा. त्यामुळे आमचा प्रश्न सॉल्व्ह झाला. हा, 2 दिवस झाले येते आणि ते पुढे असंच राहावं अशी अपेक्षा आहे. नाहीतर 2 दिवस राहून परत 2 महिने येणार नाही, असं नको व्हायला. कायम राहावं, कारण ते आमची गरजेची गोष्ट आहे. म्हणजे आम्ही असं काही एक्स्ट्रा काहीतरी आम्हाला द्या असं काही मागत नाहीये. अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि ती मिळायलाच पाहिजे. 9वी गल्लीतला रहिवासी आहे. ह्या राजपूत कॅम्पस अपार्टमेंट मध्ये राहतो. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आम्ही म्हणजे पाण्याचा इतका आम्हाला त्रास होत होता की रोज उठून आम्ही पाण्याच्या पाठीमागे लागायचं आणि टँकर मागवायचं. पाणी किती आहे बघायचं, रात्री पाणी नाही आलं की दुसऱ्यांदा सकाळी येऊन परत टँकरच्या मागे लागायचं. हा असा प्रश्न आमच्याकडे 3 ते 4 महिने मागे चालत होता. आता हे 2 दिवसापासून हा प्रश्न मिटलेला असं दिसतो. म्हणजे आता तर 2 दिवस झालं व्यवस्थित प्रेशरनं पाणी येत आहे आणि हे उत्तुरे साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न आमच्याकडे मिटलेला आहे आणि असंच जे आहे हे प्रश्न कायमस्वरूपी हे सुटावा असं आमची अपेक्षा. हो, आला असं म्हणता येईल. कारण राजारामपुरीचा विषय मी बोलेनच, पण त्यापूर्वी हेही सांगेन की विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांनी जनता दरबारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातले काही प्रश्न सुटलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं काही प्रश्न हे ते फॉलोअप घेत आहेत. उदाहरणार्थ आज आमचंच सांगायचं झालं तर ह्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना गेले काही महिने 3-4 महिने झाले इकडे 2-3 गल्ल्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप भेडसावत होता. अतिशय तुम्ही नागरिकांची आता प्रतिक्रिया ऐकल्या असतील की ते अतिशय वैतागलेले होते. प्रशासनाशी वारंवार पाठपुरावा करून त्यांच्याशी पत्रव्यवहार करूनही काही प्रश्न मार्गी लागत नव्हते. दानवे साहेब जेव्हा आम्हाला समजलं की कोल्हापुरात येत आहेत आणि जनता दरबार घेत आहेत, तर आम्ही तिथे नागरिक पण आले होते, त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले होते. अगदी 4 महिन्याचा असं म्हणता येईल की 4 महिन्याचा प्रश्न हा 4 मिनिटात सुटल्यासारखा प्रकार झाला की त्यांनी सांगितलं, आदेश केले आणि प्रशासनानं ताबडतोब आपली यंत्रणा हरवली. त्यांचं काय नियोजन चुकत होतं काय होतं, पण ते असं कळून येते की आता पाणी सुरळीत आहे. आज दानवे साहेबांनी स्वतः फॉलोअप घेण्यासाठी फोन केला होता, तर आम्ही इथे चौकशी केली, बघितलं तर आज पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत चालू राहिलेला आहे. ह्याच माध्यमातून असं दिसतंय की सत्ता वगैरे हा नंतरचा भाग झाला. शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्य लोकांसाठी झटणारी शिवसेना आजही त्याच ताकदीने सत्ता नसताना काय करू शकते ह्याची एक प्रचिती आज आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न वेळेची मर्यादा, पण त्या मर्यादित कालावधीमध्ये अनेक प्रश्न आणि अनेक आज दानवे साहेबांच्या माध्यमातून लोकांचे तिथे गेलेले आहेत आणि तात्काळ त्यांनी तिथे सोडवण्याचा प्रयत्न केला. काही तिथे सुटलेही आणि लोकांच्यातून समाधान व्यक्त होत होतं की बाबा हा खऱ्या अर्थानं जनता दरबार अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला.
आणि खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न सुटले. आता हे पत्र बघताय, साहेबांनी दिलेलेच पत्र आहेत, ज्या माध्यमातून त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. अशा अनेक पत्र आहेत. मग ते अपंगांसाठी असू देत, विविध त्यांचे वैयक्तिक कोणी नागरिकांचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न घेऊन जवळपास 350 ते 350 अर्ज दाखल झालेले आहेत. आणि त्यातले निर्गत तिथं झालेले आहेत, पण काही जे झाले नाहीत ते स्वतः जातीने दानवे साहेब आम्हाला स्वतः फोन करून विचारतात. आम्ही लोकल इथे लोकप्रतिनिधी आहोत किंवा पदाधिकारी शिवसेनेचे आम्ही जे आहोत, त्यांना दानवे साहेब स्वतः फोन करतात आणि विचारतात हे झालंय का आपलं काम, नसेल तर त्याचा पाठपुरावा ते स्वतः प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी करतात. आणि मला वाटतं हेच एक आनंदाची बाब आहे की या निमित्तानं आपण या नागरिकांचे प्रश्न सोडवू शकतो. आणि प्रशासनानं असं जे आता सहकार्य केलेलं आहे, नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण इथून पुढेही असंच सहकार्य प्रशासनाचं राहिलं पाहिजे, कारण ह्या मूलभूत गरजा आहेत आणि हे हक्काच आहे. ते काय आपण त्यांच्यावरती काय वेगळं असं त्यांना सोय करत नाहीये, ती त्यांच्या हक्काची आहे. ते टॅक्स पे करतात, आपल्याला घरफाळा मिळतो किंवा पाणीपट्टी मिळते, याचा मोबदला म्हणून आपण नागरिकांना या सगळ्या सुविधा दिल्याच पाहिजेत, पण त्या दिल्या गेल्या जात नाहीत. पण अशा पद्धतीनं जर जनता दरबार भरवून शिवसेना हे कार्य करत असेल तर खरंच जनतेसाठी खूप चांगली बाब आहे. आणि मी या निमित्तानं साहेबांचं पण आभार मानेन आणि त्या निमित्तानं मी प्रशासनाचा मी आभार मानेन. जनता दरबाराच्या माध्यमातून हा प्रश्न सुटलेला आहे, प्रलंबित होता पाण्याचा प्रश्न भेटतो. मग आता हे जे आता पाण्याचं जे फोर्स आलेला आहे, पाण्याला पाणी सुरू झालेलं हे कंटिन्यू राहण्यासाठी पाण्याचा प्रश्न कधी या राज्यात येऊच नाही, यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? नाही, आता मी जसं म्हणाले ना, गेले 3-4 महिने झाले बऱ्याच त्रुटी आम्हाला जाणवल्या. म्हणजे आम्ही इंजिनियर नाही आहोत, प्रशासनाने इंजिनियर नेमलेले आहेत ज्या त्या विभागासाठी की त्यांनी त्या विभागात लक्ष देऊन काम करावं, अभ्यास करावा आणि मग काय ते नियोजन करावं. पण आता नागरिक आणि आम्ही दोघांचा इतका अभ्यास झाला की कुठून कुठे पाणी दिलं पाहिजे, कुणाला कसं पोचलं पाहिजे, हे नियोजन प्रशासनानं करणं गरजेचं आहे. तर हे आम्ही सूचना वेळोवेळी त्यांना देत होतो. आता एवढंच अपेक्षा आहे की जे काही नियोजन आहे प्रत्येक, आम्ही म्हणत नाही की आम्हालाच द्या, संपूर्ण शहराला समान वाटप झालं पाहिजे. मग त्यात काही तांत्रिक अडचणी असतील, इथे आम्ही चोकअप पण बघितले कुठे आहेत का किंवा काय तेही नाही मिळाले, मग कुठेतरी अभाव आहे का हे बघावं. म्हणजे नियोजनाचा प्रशासनाच्या जे काही आपले कर्मचारी त्यांच्यामध्ये कुठे अभाव आहे का बघावं आणि त्या पद्धतीने लक्ष देऊन प्रशासनाने त्यांच्या अधिकाऱ्यांनी इथून पुढेही सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. अगदीच घ्यायला पाहिजे, कारण हे जे कार्य आहे हे अतिशय, मी जसं मगाशी म्हणाले की अशा दरबारातूनच ही कामं सुटणार असतील तर अशी दरबार रोज झाले पाहिजे. जे शिवसेना इतके पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरबार राबवतीये, तर सगळ्यांनी का राबवू नयेत? कारण सहजासहजी प्रशासनाकडून काही मिळत नसेल तर अशा पद्धतीनेच घेतलं पाहिजे.